Lesson number 10, page number 37, and passage number 2, The Six of Panagarh. Siddhi Johar was a brave but ruthless. He was a strict disciplines. तर सिद्धी जोहर हा कसा होता तर क्रूर होता. रुथलेस मीन्स क्रूर होता. त्याची शिस्त ही कशी होती तर कडक होती. तो डिसिप्लिन, स्ट्रिक्ट डिसिप्लिन. ही लेड्स सिंग टू द पन्हाळा अँड द कॉन्फिडन्स शिवाजी विथ द फोर्स. आणि शिवाजी महाराजांना पन्हाळ्यामध्ये कोंडून ठेवले होते. द रेनी सीझन वॉज द अप्रोचिंग्स अँड शिवाजी थॉट्स दॅट्स वन्स द रेन्स कम सिद्धी जोहर्स वुड लाईफ द सिंग्स. शिवाजी थॉट्स दॅट्स वन्स द रेन्स कम सिद्धी जोहर्स वुड्स लिफ्ट द सिक्स. आणि काय झालं होतं तर पावसाळ्याचे दिवस, रेनी सीझन मीन्स पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते आणि पावसाळा सुरू झाला आणि सिद्धी जोहरने काय केला तर लिफ्ट द सिंग्स, जो वेढा दिलेला होता तो त्याने उठवला. बट सिद्धी जोहर्स डिड्स नथिंग्स ऑफ द काइंड्स ऑन द कंट्री विथ द अराइवल्स ऑफ द मान्सून्स. But Siddhi Johars did nothing of the kinds on the country with the arrivals of the monsoon of the father to tents the sings. आणि मग पावसाळा सुरू झाला आणि त्यांनी आपला वेढा उठवला असे शिवरायांना वाटले. पण काय होता, पावसाळा हा सुरूच होता, मान्सून हा सुरूच होता आणि त्याने वेढा अधिकच काय केलेला होता तर कडक केलेला होता. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे हे काही सुचेनासे झाले. सप्लायज इन द फोर्ट्स वेअर्स रनिंग आउट. शिवाजी वॉज इन अ फिक्स्ड सायन्स ही कुड नॉट force Siddhi Johar to lift his things by an open battle. He decided to devise Siddhi Johar by a clever ruse. He sends a message to Siddhi Johar to the effect that he would shortly surrounded the fort. Siddhi was हॅप्पी. आणि आता काय करायचं हे काही सुचत नव्हतं, त्यामुळे युक्तीने सुटका करून घ्यावे असं शिवरायांनी काय केलेलं होतं तर ठरवलेलं होतं. आणि किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी काय केलेला होता तर शिवरायांनी दिलेला होता आणि तो कबूलही केला. सिद्धी ट्रूप्स वेहर ऑलरेडी ट्रायड्स ऑफ द लॉंग साइन. They were very pleased to hear that Shivaji agreed to the surrenders. The relaxed the which ends included in foods, drinks and music. वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक जे होते ते काय होते तर कंटाळलेले होते. तो ट्रूप जो होता तो कंटाळलेला होता आणि शिवाजी शरण येत आहे हे ऐकून ते काय झाले तर रिलॅक्स झाले अँड हॅप्पी. आनंदीही झाले आणि रिलॅक्स झाले. खाणे-पिणे, गाणे बजावणे, हुकूमपाणी यात ते काय झाले तर द रिलॅक्स द वॉच अँड इन्क्लूड्स इन द फूड्स, ड्रिंक अँड म्युझिक गाणी ऐकण्यात, ड्रिंक्स म्हणजेच खाण्यापिण्यात ते काय झाले तर दंग होऊन गेले. नेक्स्ट, शिवाजी एक्सेप्ट्स फॉर द सिक्स. शिवाजी एक्सेप्ट्स फॉर द सिक्स म्हणजे शिवरायांना वेड्यातून काय झालं तर बाहेर आले. अ प्लॅन्स ऑज हिट्स ओपन टू द escapes from the six. Two planquets were kept ready. A plants was hats. Two plants were skips ready. On was mates from Shivaji in which routes. आणि शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी काय केलेली होती तर ही युक्ती योजली होती की आम्ही तुमचा किल्ला काय करतो परत करतो. त्यामुळे जे ट्रूप्समधील सोल्जर होते, सैनिक होते ते काय झाले तर रिलॅक्स झालेले होते. ही वूड द प्रोपेस्ड युझिंग अ डिफिकल्ट रूट्स. आणि डिफिकल्ट रूट्स एकीतून शिवाजी अवघड वाटेने काय करणार होते बाहेर जाणार होते. डिफिकल्ट रूट्स अवघड वाट.
द अदर्स वूड बी ऑक्युपेट्स बाय द अनदर पर्सन डिस्कस ॲज शिवाजी. आणि काय केलं तर दुसऱ्यातून शिवाजींचाच वेश धारण करून काय करणार होता तर दुसरी व्यक्ती जो मेन डोअर्स आहे त्यामधून तो जाणार होता, जेणेकरून शिवाजी बाहेर जातोय म्हटल्यानंतर ते त्याला पकडायला जाणार, मेन डोअर्समधून गेलेत. आणि शिवाजी काय केणार तर जो कोणालाही रूट्स माहीत नाही त्यातून शिवाजी बाहेर पडणार होती. हे त्यांनी काय केलेली होती तर युक्ती योजलेली होती. दिस प्लॅन्स ऑज टू लिव्स बाय द राजदिंडी. आणि दुसरी पालखी शत्रू सैन्यासह दिसणार असल्याने ती पकडली जाणार. म्हणजेच त्यात कोण असणार खरा शिवाजी नसणार तर काय नसणार शिवाजी बनून आलेचा. आणि त्यालाच पकडण्यासाठी सर्व सैनिक काय होणार त्याच्याकडे जाणार. These others plans was the easily stopped by the enemy force. आणि त्यांना ते थांबवून घेणार. And should be captured by them the whilst the enemy celebrated the captures of Shivaji. The real Shivaji was escapes by the difficult route. आणि जो रिअल शिवाजी आहे खरा शिवाजी आहे तो काय करणार आहे जो डिफिकल्ट रूट्स आहे त्याद्वारे तो तिथून निघून जाणार आहे. दिस ऑज अ प्लॅन्स फॉर द ब्रेव्स यट्स अंडरटूक द टास्क. ही रिसेम्बल्स शिवाजी इन लुक्स. हिज नेम ऑज शिवा काशीद. ही वॉज अ हिअर ड्रेसर्स इन शिवाजी सर्व्हिस. ही वॉज अ कॉन्क्युअस बाय द शॉर्ट्स. जो शिवाजी महाराजांचा वेश करून जाणारा व्यक्ती होता तो कोण होता शिवा काशीद. गिव द अंडरलाइन्स. हिज नेम वॉज शिवा काशीद. सेम शिवाजीज इज लुक्ड हिज नेम्स ऑज शिवा काशीद. शिवाजींचा रूल करून शिवाजीसारखाच दिसणारा दुसरा व्यक्ती कोण तर शिवा काशीद. ॲज प्लॅन्स द प्लॅन्क्युअस कॅरिंग शिवा काशीद कम आउट द राजदिंडी. आणि ठरल्याप्रमाणे शिवाजींची पालखी म्हणजेच राजदिंडी काय झाली तर बाहेर पडली. शिवा काशीद कम आउट द राजदिंडी. आणि त्यातून तो शिवा काशीद बाहेर पडला. इट्स वॉज अ डार्क नाईट अँड इट वॉज रेनिंग्स हेविली. स्टील सम्स एनिमी सोल्जर्स वेअर कीपिंग्स वॉच. आणि रात्रीची वेळ होती, धो पाऊस पडत होता, तरीही शत्रूचे काही सैनिक काय करत होते पहारा करत होते. डार्क नाईट खूप रात्र किंवा काळोखा होता. दे कॅप्चर्स द प्लॅन्क्युअन्स द थॉट्स दॅट्स दे हॅड कॉस्ट शिवाजी हिमसेल्फ अँड टूक द प्लॅन्क्युअस टू सिद्धीज कॉम. आणि त्यानंतर काय झालं तर ही पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत काय केली नेण्यात आली. जुबिलिशन्स बिगेन्स इट अ कम. It is the meanwhile Shivaji escapes from the forts by the difficult routes. He was accompanied by the Baji Prabhu Deshpande and some select soldier. They Bandhal Deshmukh's army expends them after some times. That plot of Shiva Kashid of the exports. आणि त्यानंतर काय झालं तर ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेण्यात आली आणि जल्लोष सुरू झाला की दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने डिफिकल्ट रूटनेस काय झालेले होते निघून गेले होते. आणि बाजीप्रभू देशपांडे आणि त्याचे जे ट्रूप्समधील जे सोल्जर होते ते सोबत बांदल देशमुख यांच्या फौजेसह इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव उघडकीस आला. म्हणजे जेव्हा शिवा काशीदला शिवाजी समजून पकडण्यात आले आणि सिद्धी जोहरच्या छावणीत नेण्यात आले त्यावेळेस छावणीत गेल्यानंतर पाहिले तर कोण होते शिवाजी महाराज नसून ते शिवा काशीद होते आणि शिवा काशीदलाच पकडण्यात आले. आणि तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले.
शिवरायांसाठी स्वराज्याचे शिवाकाशीदने काय केलेलं होतं तर आत्मबलिदान केलेलं होतं. शिवाजी अँड स्वराज ट्रुथ बिकम इमॉर्टल्स. वेन द सिद्धी learns that Shivaji had given him to sleep, he was lived with a range. Immediately is the dispatched his the Sardar Siddhi Masood occupied by big army into the pursued is Shivaji. At daybreaks the pushings horsemen caught up with Shivaji at the Pandharpani streams. Shivaji was now in serious troubles. With his greatest difficulty he and his men crossed the घोडखिंड. आणि शिवरायांसाठी कोणी हे केलं तर शिवाकाशीद यांनी काय केलं, त्यांचं आत्मबलिदान केलं. आणि शिवरायांच्या हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला आणि त्याने तातडीने काय केलं तर सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यासाठी पाठवले. पाठलाग चालूच होता. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपानी ओढ्यावर गाठले आणि शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंडातून त्यांची काय केलेली होती तर सुटका केलेली होती. नेक्स्ट पेशेज बाजी प्रभू द ब्रेव. बाजी प्रभूंचा बाणेदारपणा. द angry troops of Siddhi were fast galloping towards the Godkinda Pass. Siddhi were fast galloping towards in the Godkinda Pass. चवताळलेले जे सिद्धी जोहरचे सैनिक होते ते जोराने खिंडीकडे दौडत म्हणजे पळत गेले. Shivaji saw that it was impossible to reach Vishalgarh before the enemy overtook them. विशाळगडालाच काय केलेलं आहे तर पावनखिंड असंही नाव आहे. आता विशाळगड गाठणे कठीण होतं. शिवरायांना विशाळगडाकडे जाणं खूप कठीण होतं. ही सेड्स टू बाजी प्रभू, बाजी दिस इज अ व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन. द रोड्स ahead is the strips and the enemy is right on our hill. It is now impossible to reach विशाळगड. विशाळगडाकडे जाणं खरोखरच काम कठीण होतं. पण ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी वेळ आणीबाणीची आहे, पुढील वाट चढणीची, मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही, चला शत्रूला उलटून देऊया, असे कोण म्हणाले तर शिवाजी महाराज म्हणाले. बाजी प्रभू अंडरस्टूड द ग्रेट्स ingredients going on. The Shivaji meets the enemy was fast approaching the pass. The left of Shivaji and therefore Swaraj was dangerous. He said, Maharaj, you must proceed in Vishalgarh. Took he the handfuls of the soldiers with you. I shall defend the pass and will not let a enemy cross it. I shall lay down my life in defense of this pass if needs be. If I die, there will be many others. Baji too took my place, but one can replace you. आणि त्यावरतीच बाजीप्रभू काय म्हणाले, बाजीप्रभूने शिवरायांना कळवणे सांगितले की शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली आणि खिंडीच्या रोख्याने काय केलं तर जे सोल्जर होते ते काय झाले, त्यांनी सोल्जरना उभं करून त्यांचा एक ट्रूप्स तयार केला आणि शिवरायांच्या जीविताला धोका होणार नाही अशा प्रकारे त्यांनी काय केलेली होती, आखणी केली होती. बाजीप्रभूने शिवरायांना कळेने सांगितले, महाराज तुम्ही काय करा तर सैनिक घेऊन विशाळगडाकडे जावा आणि उरलेल्या सैन्यांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज मी मरेन पण काय करणार नाही, शत्रूंना खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजीची गरज आहे. गनिमीची संख्या अफाट आहे, पण
थोडे काय करा, तर इथे निभाव लागणार नाही, तुम्ही इथे थांबू नका. आम्ही खिंड काय करतो तर रोखून धरतो. गनिमीला आम्ही इथेच थोपवतो आणि तुम्ही गडावर पोहोचा आणि पोहोचल्यानंतर काय करा तर आम्हाला इशारा करा. इशाराच करा म्हणजे काय करा तर एखादी तोफ उडवा किंवा तोफेचा आवाज करा आणि मग आम्ही काय करतो तर शत्रूंशी लढा करतो. आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो, तिथे पोचतो, तोफांचा आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही काय करा तर तिथून निघून या. नेक्स्ट पॅरेग्राफ. बाजी डिफेन्स द गोडखिंड पास. बाजी डिफेन्स द गोडखिंड पास. So Shivaji left for Vishargad, leaving Baji Prabhu to defend to pass. So Shivaji left to Vishargad. बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय कुठे गेले? विशाळगडाकडे गेले. लिव्हिंग्स बाजी प्रभू. बाजी मेड्स अ लॉ बो द रिसेंडिंग फ्युचर्स ऑफ शिवाजी अँड देन द प्रिपेअर्ड फ्युचर्स ऑफ शिवाजी प्रिपेअर्ड हिमसेल्फ ऑफ द बॅटल्स. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला आणि काय केलं तर लढण्यास सुरुवात केली. ही टूक स्वॉर्ड्स इन द हँड्स अँड tools at the interested of pass. He divided his company of the soldiers into small groups and posted them the suitable points. The Maoists took their positions and the collected hucks, boulders and the stones is be used in weapons. आणि मग त्याने आपल्या हातातला समशेर घेतली आणि ती खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला आणि त्याने मावळ्यांचे छोटे छोटे ट्रूप्स केले, तुकड्या तयार केल्या आणि त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि काय केले ते आपल्या जागी तयारीने उभे राहिले, कारण की खिंड कोणालाही चढू द्यायची नव्हती जोपर्यंत विशाळगडावरती शिवाजी पोहोचत नाहीत तोपर्यंत. The Maoists across the pass were now a strong barriers in the paths of the enemy. By this time the enemy had reached the mouths of the pass and once could hear their swords crash. Baji ordered the troops and said, my brave soldier and the comrades and the proper you may dead fighting, but do not desert your fast. Do not allow in enemy to conquer to pass on matters. Hot price has to be paid. So Baji Prabhu and his Maoists stood at the mouths of the pass, frames and the fearless. Surrounding his enemy, the pass was difficult to cross. There began only a narrow zigzag passing across to. आणि यानंतर काय झालं तर आपल्या जागी तयारीने जे सैन्य उभे राहिले होते खिंडीच्या तोंडावर, मावळ्यांची पोलादी जी फळी तयार झाली, इतक्यात शत्रूंच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका, गनिमा खिंड चढून देऊ नका. आणि बाजी प्रभू आणि त्यांचे जे मावळे होते, जे सोल्जर होते, ते खिंडीच्या तोंडाशी काय केले तर पाय रोवून उभे होते आणि खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती. एका वेळी 3 ते 4 3 to 4 मॅन्स कसे तरी जाऊन चढू शकत होते. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा जो पायथा होता अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5 ते 2 तास हवे होते. तेवढ्या वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्या. शिवरायांचे काम फत्ते होणार होते. ओके, अंडरस्टँड्स? ओके.